हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सगळेजण? तर हे बघा, मी आलेले आहे आज गावी आणि गावाकडचा माझा आज पहिला दिवस आणि पहिली सकाळ बघा इथून सुरू झालेली आहे. म्हणजे शेतातून, म्हणजे घराच्या समोरच शेत आहे. तर तिथे बाहेर आल्यानंतर मस्त असं हिरवंगार वातावरण बघून एकदम भारी वाटलं, प्रसन्न वाटलं मनाला. तर इथेच बाजूला बटाटे लावलेले होते शेतामध्ये. तर आज काढायचे होते आम्हाला बटाटे. तर आम्हाला म्हणजेच मम्मी पप्पाला त्यांना. तर मी पण म्हणलं चला कसे काढतात, काय करतात, तर आपण पण जरा बघावं. तर त्यासाठी मी पण खाली उतरले. म्हटलं चला जरा बघून यावा काय चालू आहे काय नाही शेतामध्ये जरा. तर हे बघा असं बटाटे काढण्याचं काम चालू होतं. म्हणजे ते बैलाने बघा ते नांगर धरून असे बटाटे काढलेले होते. असे ते काढलेले होते, ते पाठीमागे पडलेले सरीमध्ये आणि तेच बाया टोपल्यांनी वेचत होत्या. तर म्हणजे आणखीन पण त्याला एकीकडून काढावं लागतं, पण त्याच्यावरती माती पडते म्हणून आधी हे वेचून घेतात आणि नंतर पुन्हा एकदा आणखीन त्याच्यामध्ये ते नांगर घालतात आणि परत त्याच्यामधून बटाटे निघतात. तर एवढे मोठे मोठे बटाटे होते ना, खूप मोठे मोठे असे, म्हणजे सगळे वेफरचे बटाटे असतात ना तसे मोठे मोठे बटाटे होते खूप. तर नाही, खूप सारे लागलेले होते. मी पहिल्यांदाच म्हणजे जवळून पाहिलेले, याच्या आधी फक्त लावलेले पाहिलेले मी, म्हणजे फक्त झाडं बघत होते. पण फर्स्ट टाईम मला म्हणजे असं काढताना बघायला भेटले, कारण लग्न झाल्यापासून मी कधीच बटाट्याच्या वेळेस गावी नव्हते. ह्यावेळेस नेमकी गेलेली होती आणि बटाट्याची काढणी चालू होती. तर मग म्हणलं चला बघून घेऊया आपण कसं आहे काय नाही. तर हे बघा सगळे बटाटे नुसते दगडं पडल्यासारखं दिसत होतं शेतामध्ये, जिकडं बघा मग तिकडं. पण असं भारी वाटत होतं ना हे सगळं बघून. तर मग इथं काही पिल्लू शेट रानात आले म्हणल्यावरती त्यांचे फ्रेंड तर येणारच. मग पिल्लूचं चाललं होतं बटाटे गोळा करायचं मित्रांसोबत. तर हे बघा अशा प्रकारे बटाटे काढलेले आहेत तिथं. हे बघा किती मोठे मोठे आहेत ना, खूप मोठे मोठे आहेत. हे दिसत नाही तर व्हिडिओमध्ये, पण असं किलोमध्ये एक किंवा दोनच, एक मोठा आणि एक छोटा बसन असे काही काही बटाटे होते. त्या पिल्लूच्या फ्रेंडचं काम चालू होतं गोळा करायचं. तो आला म्हणजे सगळ्यांनी यायलाच पाहिजे. त्याचे फ्रेंड लगेच तो आलेला समजला का तो कुठं असो, शेतात असो, घरी असू द्या, लगेच येतात सगळेजण. आणि इकडं बाया पण लावलेल्या होत्या, बायांचं पण भरायचं काम चालू होतं. आता इकडं काढून झालं ते कामापुरते. तर मग पप्पांनी पण ते नांगर सोडून दिलं. तर हे बघा इथं असा सावलीला डेपो मारत होते, कारण ते लोक घेऊन येणार होते, स्वतः शेतात येऊन भरून घेऊन जातात. तर हे बघा इथं भरायचं काम चालू आहे. तर कसा वाटला माझा आजचा गावाकडचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.